होळ मोहिदा येथे हिंस्त्र बिबट्या जेरबंद. शहादा व राणीपूर वन विभागाची 4 तासांची यशस्वी मोहीम. दिवसभरात 3 ते 4 गावकऱ्यांवर हिंसक बिबट्याचे हल्ले. शहादा तालुक्यात मंगळवारी बिबट्याच्या सलग घटनांमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. दिवसभरात घडलेल्या 2 गंभीर घटनांनंतर होळ मोहिदा येथे घरात शिरलेल्या बिबट्याला तब्बल 4 तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद करण्यात शहादा व राणीपूर वन विभागाला यश आलंय. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. सकाळी अवघे जुनवणे या परिसरामध्ये एका शेतकऱ्यावर बिबट्यानं हल्ला करून त्याला गंभीर जखमी केलं. या घटनेची माहिती मिळताच राणीपूर वन परिक्षेत्राचे वन परिक्षेत्र अधिकारी आणि वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींची भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच परिसरात शोध मोहीम सुरू केली. या घटनेनंतर काही तासातच त्याच परिसरात आणखीन एका युवकावर बिबट्यानं हल्ला केल्याची घटना घडली. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली. दोन्ही जखमींना तातडीनं शहादा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान हल्ल्यानंतर बिबट्या होळ मोहिदा गावातील वैशालीबाई भांबरे यांच्या घरात शिरला. प्रसंग सावधान राखत वैशालीबाई यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून बिबट्या घरात असल्याची खात्री होताच दरवाजा बाहेरून बंद केला. त्यानंतर पोलीस पाटील यांच्या माध्यमातून वन विभागाला तात्काळ माहिती देण्यात आली. प्राप्त माहितीनुसार वैशाली भांबरे, उघड्या भिल, रोहन भांबरे अशा जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. माहिती मिळताच शहादा व राणीपूर वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सुमारे 4 तास चाललेल्या नियोजनबद्ध मोहिमेनंतर बिबट्याला सुरक्षितरित्या जेरबंद करण्यात यश आलं. या कारवाई दरम्यान परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला. वारंवार होत असलेल्या बिबट्याच्या हल्ल्यांमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा. तसंच वन विभागानं संवेदनशील भागात गस्त वाढवून नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जगन ठाकरे, शहादा.